लग्नानंतर प्रेग्नन्सी आणि मूल ह्याच्यामध्ये इतकी मी गुरफटले की परत MSc आता काय होणार नाही आणि हे खूळ डोक्यातून बाजूला काढलेलं बरं असं मी ठरवलं। पण नैराश्य सारखं येत होतं की आपण काहीच करू शकलो नाही, शिकायची तर मला फारच जिद्द होती। हे सगळं वातावरण बघून माझे मिस्टर म्हटले की तू MSc करण्यापेक्षा शेअर मार्केट का करत नाहीस, घरी बसून तुला ते शक्य आहे। दिवसाचे रोज 2 तास देऊन मी ट्रेडिंग करून एक चांगलं इन्कम जनरेट करू लागले। नमस्कार, गृहिणी ते एक सक्सेसफुल ट्रेडर हा माझा जीवन प्रवास। मला माझ्या शब्दात मांडण्याची एक उत्तम संधी जो स्टॉकने दिले त्याबद्दल मी त्यांचा आभार। मी सौ प्रियांका महेश शेगणे, लग्नाआधीची प्रियांका पाटील, कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडेगाव माझं माहेर आहे। सन 2014ला माझं BSc कंप्लीट झालं आणि MScच्या ॲडमिशन मला घ्यायचं होतं। CETमध्ये मार्क्स थोडे कमी आले त्यामुळे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲडमिशन मिळालं नाही। लांबच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं घरच्यांच्या तत्वात बसत नव्हतं, मुलगी आहे कुठं राहणार, त्यामुळं मी किती जरी हट्ट केला तरी माझं ॲडमिशन काही मला घेता आलं नाही। आता 1 वर्ष काय करायचं म्हणून मी ठरवलं की मला शिकायची तर जिद्द आहे, 1 वर्ष ब्रेक घ्यायचा, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचं आणि MScसाठी ॲडमिशन घ्यायचं। पण आता वर्ष घालवायचं कसं म्हणून खेडेगावात जिल्हा परिषदच्या शाळेला सेमी इंग्लिश हा पॅटर्न नव्हता, त्यामुळे मी रोज सेमी इंग्लिश हा पॅटर्न चालू करायसाठी तिथल्या मुख्याध्यापकांशी बोलले, कारण बरीच मुलं खेडेगावातली हायस्कूलकडे जायला निघालेली, बरेच ॲडमिशन जिल्हा परिषदच्या शाळेचे कमी होत होते। त्यामुळे मी आता घरी होतेच तर मी सेमी इंग्लिश हा पॅटर्न त्या शाळेत चालू केला। रोज 2 तास शिकवायला जाऊ लागले। असं कसंबसं माझं 1 वर्षभर पिरियड गेला आणि माझी CETची एक्झाम परत समोर आली। इतक्यातच एक स्थळ मला चालून आलं आणि माझं लग्न ठरलं। त्याच्यानंतर नवीन लोक, नवीन संसार ह्याच्यामध्ये माझी CET राहिली आणि परत माझं MScचं ॲडमिशनचं जे स्वप्न होतं ते परत डावललं गेलं। लग्नानंतर प्रेग्नन्सी आणि मूल ह्याच्यामध्ये इतकी मी गुरफटले की परत MSc आता काय होणार नाही आणि हे खूळ डोक्यातून बाजूला काढलेलं बरं असं मी ठरवलं। पण नैराश्य सारखं येत होतं की आपण काहीच करू शकलो नाही, शिकायची तर मला फारच जिद्द होती। शिक्षण माझं अर्धवट राहिलं किंवा मी इतर मित्रमैत्रिणींच्यात देखील मिसळत नव्हते, कारण मला वाटत होतं की सारखं माझं म्हणजे एवढी मी धडपडत होते शिक्षणासाठी। खेडेगावातून जयसिंगपूरपर्यंतचा हा प्रवास मी सायकलीनं केलेला, जे मिळेल ते साधन हे करून मी शिक्षणासाठी धडपडत होते। मला पोस्ट ग्रॅज्युएशन करून MPhil करायचं होतं। माझा सब्जेक्ट होता सायन्सचा फिजिक्स, पण काही कालांतरानं मी वेगळ्याच फील्डमध्ये गेले त्यामुळे मला ते शक्यच झालं नाही। हे सगळं वातावरण बघून माझे मिस्टर म्हटले की तू MSc करण्यापेक्षा शेअर मार्केट का करत नाहीस, घरी बसून तुला ते शक्य आहे, ह्यामध्येही चांगलं करिअर आहे, तू करिअर करू शकतेस। शेअर मार्केट हा असा विषय होता, माझं होतं सायन्स साईड, फायनान्ससारखा विषय हा मला ऐकूनही माहीत नव्हता। पण चूल आणि मूल करायचं नाही नुसता, म्हणून काहीतरी एक संधी मिळते करायची म्हणून मी त्याच्यात शिरले। आता शेअर मार्केट म्हणजे सुरुवात कशी करायची तर आमचे सासऱ्यांनी एक थोडीफार शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली होती। माझं बॅकग्राऊंड पूर्ण सुशिक्षित आहे, ते वकील होते, थोडेफार शेअर्स आणि काही घरच्यांचे डीमॅट्स अकाउंट होते, ते बघायला चालू केले। त्यांनी एक मला प्रोत्साहन दिलं की तू करू शकतेस, मी इतके दिवस मी एक चांगलं वेल्थ क्रिएशन केलंय तर तूही ह्यात तू बघू शकतेस, तू घरी बसून करू शकतेस, आपल्याला आपलं बॅकग्राऊंड आहे त्यामुळे तू ह्या क्षेत्रात पड। मला फार अवघड वाटत होतं, कारण माझं काहीच त्याच्यात अकाउंटिंग किंवा फायनान्स हा विषय मला माहिती नव्हता। मी बेसिकली सगळंच बेसिक नॉलेज घ्यायला चालू केलं, शेअर मार्केटचे काही वेबिनार अटेंड केले, यूट्यूब चॅनल्स बघितले, काही सर्च करून बघितले, डीमॅट्स अकाउंट शेअर बाय सेल कसा करायचा, इथून माझी सुरुवात झाली आणि मला जरा इंटरेस्टिंग वाटायला लागलं, कारण माझं काहीतरी अर्निंग व्हायला लागलं। मग जवळपास एका डीमॅट अकाउंटला माझे एक 7,000 माझी पहिली फंड होतं, त्या 7,000चं ते मी 1 महिन्या ते दीड महिन्यामध्ये 80,000 पर्यंत केलं। मला जास्तच कॉन्फिडंट वाढला माझा आणि मला वाटायला लागलं की मी करू शकते। एक बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा घर आणि मूल आपलं संसार सगळं सांभाळून शेअर मार्केटमध्ये एक चांगलं करिअर करू शकते, असा एक कॉन्फिडंट मला यायला लागला। इतक्यातच मला एक दिवस फार लॉस झाला, मी परत थांबले, जवळपास 80,000 पर्यंत 7,000 पासून 80,000 पर्यंत नेलेलं कॅपिटल मी बरोबर एक 65,000 ते 70,000 पर्यंत आणलेलं। एकाच दिवसात एवढा लॉस बघून मी घाबरले आणि थोडं थांबलं। परत घरच्यांचा एवढा सपोर्ट होता की तू लॉस आलाय म्हणून थांबू नकोस, असं होतच असतं। शेअर मार्केट म्हणजे काय, एखाद्याला प्रॉफिट होत असतो तर एखाद्याला लॉस होत असतो, तू तुझ्या चुका समज। पण तरीही माझं धाडस होत नव्हतं की मला काहीच कळत नव्हतं की एकतर माझं सगळंच दोन्ही लेव्हल्समध्ये मी आणि परत 0 लेव्हलला येऊन थांबलेले की मला आता काहीच शक्य वाटत नव्हतं। तरी दिरांनी आणि घरच्यांनी बरंच साथ दिलं आणि एक
तू स्टडी चालू कर बरेच आणि परत मी बेसिकपासून शेअर मार्केटमध्ये शिरले. काही कोर्सेस केले. NSC आणि NISMचे काही जे सिक्युरिटी सेबीने केलेले कोर्सेस होते ते सगळे कोर्सेस केले. ती एक्झाम तर फार टफ होती. एकामध्ये क्लिअर झाले नाही. परत मी जास्तीत जास्त प्रयत्न करून तो एक्झाम सगळे क्लिअर केले आणि शेअर मार्केटमध्ये नवीन-नवीन स्ट्रॅटेजी अप्लाय केली. त्याचबरोबर पेपर ट्रेडिंग तर जास्तीत जास्त रोजचं डिटेल्स चालू केले. काय चार्ट्स पॅटर्न वेगवेगळे काही जे आहेत शेअर मार्केटमध्ये रोजचं अपडेट न्यूज जास्तीत जास्त वेळ देऊन मी त्या कव्हर अप केलं आणि माझं एक आज पोझिशन मी जो लॉस झाला तो पूर्ण भरून काढून आज मी प्रॉफिटकडे आले. दिवसाचे रोज 2 तास देऊन मी ट्रेडिंग करून एक चांगलं इन्कम जनरेट करू लागलं. मला एक चांगला कॉन्फिडन्स आला. माझं जे चुकलेलं ते मी परत सुधारू लागले. काहीतरी करायला येतंय आणि काहीतरी आपल्याला जमायला लागले हा कॉन्फिडंट आल्यानंतर मी परत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्याच पद्धतीने मी पुढचं स्टॉक मार्केटमध्ये करिअरच्या संदर्भात पुढचं एज्युकेशन हेच माझं चालू झालं आणि त्याचबरोबर एक स्ट्रगलिंगला हा खूप टायमिंग लागतो किंवा लगेच यश कुणालाही येत नाही. पूर्ण अपयश आल्यानंतर परत एक यशाचं मला चिन्ह दिसताना परत मी ह्याच क्षेत्रात शिरले आणि जवळ-जवळ एक 3 ते 4 वर्ष माझं पूर्ण स्ट्रगलिंग झाल्यानंतर हा पूर्ण गृहिणी ते पूर्ण सक्सेसफुल ट्रेडरपर्यंतचा हा माझा प्रवास चालू झाला. त्याच्याच संदर्भात मला बाकीच्यांचे जे एक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी म्हणून आज मी काम करते आणि त्याचबरोबर शेरखानसारख्या एका ब्रँड कंपनीबरोबर मी त्यांची आज पॉवर ब्रोकिंग झाले आणि स्वतःचं माझं गौराई ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या नावाने मी माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन शेअर मार्केटचे क्लासेस काढलेत. त्याच पद्धतीने गौराई अकॅडमी म्हणून मी माझी एक ॲप तयार केले. त्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स शेअर मार्केटचे सगळे डिटेल कोर्सेस मी त्याच्यात ॲड केले. जेणेकरून मराठी लोक हे जास्तीत जास्त आर्थिक साक्षर व्हावेत यासाठी मी माझा हा थोडासा प्रयत्न आहे. कारण जे लोक काय करतात अंदाजाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात आणि त्यापासून लॉस आला की ते बाजूला जातात. त्यामुळं मला जास्तीत जास्त महिलांसाठी ह्या क्षेत्रात मला जास्त आणायचा माझा हा प्रयत्न आहे. कारण मी जे चुका केले किंवा मी जे काही समोर संकटांना तोंड दिलं त्या प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन काढून मी एक स्ट्रॅटेजी तयार केली आणि ती स्ट्रॅटेजी माझ्या सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला आज बघायला मिळेल आणि मी जे अनुभव घेतलं ते परत दुसऱ्या कोणाला येऊ नये म्हणून शेअर मार्केटकडे बघायचा अंदाज एक सट्टा आणि जुगार नाही तर हे शेअर मार्केट एक चांगलं सक्सेसफुल करिअर आहे आणि एक चांगलं एज्युकेशन आहे हे मी सांगण्यासाठी माझी ॲप तयार केलेलं आहे. ज्या महिला घरी बसून नुसतं असतात त्यांना जास्तीत जास्त एवढं किंमत नसते किंवा काही करत नाही, पण घरी बसून आपल्याला हा एक करिअरचा मार्ग आहे किंवा मी जिथं वेबिनार घेतले महिलांसाठी त्यांच्या तोंडातून फक्त हेच आलं की नाही हे मी काय करत नाही, माझे मिस्टरच बघतात. पण महिला सगळीकडे आज साक्षर आहेत, पण थोडं आर्थिक साक्षर व्हावं आणि त्या आर्थिक साक्षर होण्याकडे त्यांचा कल यावा यासाठी माझा सतत प्रयत्न असतो. एक बाई घर चालवते त्यातून राहिलेले पैसे सतत बचत करत असते, मग गुंतवणूक का करू शकत नाही हा माझा एक सगळ्यांना महिलांसाठी प्रश्न आहे. आणि जास्तीत जास्त आज सगळीकडे नारी शक्ती दिसते, पण थोडी आर्थिक नारी शक्ती दिसावी ह्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. गेल्या 4-5 वर्षात माझा कॅपिटल होता तो 7,000, तो परत लॉस आलेला. पण त्याच्यानंतर माझं कॅपिटल आज 13 लाखाचं झालेलं आहे आणि गृहिणी ते हा प्रवास सगळ्यांनाच शक्य आहे. आणि ज्या महिला म्हणजे फायनान्सच्या क्षेत्रात येतच नाहीत किंवा गुंतवणूक आणि टॅक्स ह्यांच्या संदर्भात जे त्यांना नॉलेज नाही आहे ते खरंच त्यांनी करू शकतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.